नमस्कार, मी उमा. आपलं उमाच किचन चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत. हाताला चटके न लागता तयार केलेले हे लाडूचे मिश्रण कोरडे होऊ नये यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. चला तर मग आज आपण आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी येथे 1 वाटी हे तीळ घेतलेले आहे. मी तीळ हे येथे जुनेच घेतलेले आहे आणि अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक एक करून. गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई हे गरम झाले तर त्याची गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आणि स्लो हीटवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचं. शेंगदाणे हे आपल्याला सतत असं ढवळत राहून शेंगदाण्याच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. इथे मी अर्धा किलो तिळासाठी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचे प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता. लो हीटवर मी येथे शेंगदाणे 6-7 मिनटं हे अशा प्रकारे भाजून घेतले आहेत. बघा, शेंगदाण्याच्या साली फुटू लागले आहेत. आता आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे. शेंगदाणे गार होतात तोपर्यंत आपण दुसरीकडे त्याच कढईमध्ये मी संपूर्ण 1 वाटी तीळ येथे मी संपूर्ण टाकून घेते व तेही शेंगदाणे आपण ज्या पद्धतीने भाजलो त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे लो हीटवर. असं आपण सतत ढवळत राहून तिळाचा रंग बदलेपर्यंत किंवा तीळ तडतडेपर्यंत आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. बघा, अगदी कमी गॅसवर तीळ मी येथे छान असे भाजून घेतले आहेत. तिळाचा हलका रंग बदललेला आहे. खूप जास्त आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचं नाही. खूप जास्त तीळ हे भाजले तर त्याची चव हे बिघडते आणि तिळगुळाचे लाडू हे कडवट लागतात. आता आपण हे भाजून घेतलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये तीळ हे आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ते हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे गार व्हायला ठेवलेले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता ते आपण दोन्ही हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं व त्याच्यावरची ही साल हे आपोआप निघून जाते. या प्रकारे दोन्ही हाताने आपल्याला असे चोळून घ्यायचं म्हणजे त्या शेंगदाण्यावरचे टरफळे हे निघून जातात. शेंगदाण्यावरचे टरफळे आणि शेंगदाणे हे वेगळे करण्यासाठी आपण पाकडून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरचे टरफळे हे निघतात. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून बारीक करून घ्यायचं. फार जास्त बारीकही नाही करायचं. आबडधोबड हे मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे शेंगदाणे भरडून घ्यायचं. या पद्धतीनुसार 1 वाटी तिळाला 1 वाटी गूळ मी येथे घेतलेले आहे. गूळ मी येथे खलबत्त्याने मध्ये ठेचून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने हे कट करू शकता किंवा खिसणीने हे बारीक पण करू शकता. आता आपण गुळाचा पाक हा तयार करणार आहोत. त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये अर्धी वाटी येथे मी साजूक तूप हे अगोदरच टाकून ठेवले. तूप हे गरम झालेले आहे आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी हे ठेचून घेतलेले गूळ येथे मी संपूर्ण टाकून घेते. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि यानंतर यामध्ये 2 चमचे येथे पाणी घालूया. पाणी घातल्यामुळं काय होतं, गुळाचा पाक हा खूप जास्त कडक होत नाही आणि लाडू देखील आपल्याला खाताना कडक लागत नाही. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि गूळ विरघळून घेऊया. फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम हे लो टू मीडियम करायची आहे. गॅसची फ्लेम तुम्ही फास्ट ठेवला तर 100% तुमचा पाक हा पुढे जाणार म्हणजे लाडू कडक होतील. अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहूयात. गूळ शक्य होईल तितका आपल्याला बारीक चिरायचं म्हणजे ते लवकर विरघळतो. आता तुम्ही पाहू शकता यातील गुळातील खडे हे सर्व विरघळले आहेत. बघा, आणि मी गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे. तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग हा लाईट दिसतोय. जसा हा पाक शिजत जाईल तसा त्याचा रंग हा डार्क दिसायला सुरुवात होते.
आणि पाक हे फेसाळला देखील आहे. पाक हे 2 ते 3 मिनटं अजून आपण लो फ्लेमवर हे शिजवून घेऊया. 2-3 मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग हा आधीपेक्षा जास्त गडबड झालेला आहे. अजून आपला पाक आपल्याला हवा तसा तयार झालेला नाही आहे. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर थोड्या मिनिटांनी पाक असा चेक करत राहायचं. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यातील 2-3 थेंब त्या पाण्यामध्ये टाकायचे. एक 5-10 सेकंद गार होऊन द्यायचा. मग पाक चेक करत राहायचं. बघा पाक अजूनही आपला पूर्णपणे तयार झालेला नाही. हा चिकट पाक आहे. अशा वेळी जर तुम्ही तीळ यामध्ये घातले तर लाडू हे खुसखुशीत न होता चिकट होतील आणि लाडू खाताना पाक हे दाताला चिटकेल. पाक अजून आपण मिनिटभर शिजून घेऊया. पुन्हा आपण गुळाचे पाक चेक करून घेऊया. 2-3 थेंब गुळाचे पाक हे पाण्यामध्ये टाकून चेक करूयात. 10-15 सेकंदांनी चेक करायचं. गरम असताना आपण चेक केलं तर हा आपल्या हाताला नरमच लागतो आणि पाक चुकतो. बघा याची व्यवस्थित गोळी तयार होते. आधीपेक्षा ही गोळी चिकट नाही आहे. 15 सेकंदानंतर पाकाची अशी गोळी तयार झालेली आहे. ही गोळी रिकाम्या भांड्यामध्ये टाकली तर त्याचा टणकन असा आवाज आला पाहिजे. असा आपला पाक तयार झाला पाहिजे तरच आपले लाडू हे खुसखुशीत होतात. आपला पाक तयार झालेला आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता सर्व तीळ येथे मी टाकून घेते. जाडसर भरडून काढलेले शेंगदाणे टाकायचे आणि 1 वाटी तीळ त्यात थोडे मिक्स करून 4 इलायची मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून मी येथे टाकून घेतले. ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे सर्व साहित्य पटापट मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे. लक्षात घ्या आपण गॅसची फ्लेम हे बंद केलेली आहे. पहा आपले लाडूचे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेले आहे. आता आपण पटापट लाडू अशा प्रकारे वळून घेणार आहोत. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू हे वळून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू हे अजिबात वळवू शकत नाही. जर तुम्हाला लाडू वळवताना हे मिश्रण कोरडे वाटले तर त्याच्याखाली गरम पाणी उकळून पाणीचं पातेलं ह्या कढईखाली ठेवायचं. हेच महत्त्वाची टीप आहे. म्हणजे लाडू वळवताना ते कोरडे होत नाही. इथे मी अर्धा किलो तिळाचे लाडू केलेले आहेत. बघा आपला सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. मकर संक्रांतीत या लाडूंना खूप मान दिले जातात. म्हणून खास करून मकर संक्रांतीनिमित्त हे लाडू मी बनवलेले आहे. बघा किती सुंदर गोलाकार लाडू हे वळून झालेले आहे. सगळ्याच लाडूचा आकार हे एक समान नाही. थोडे लहान मोठे आहे. लाडू हे पूर्णपणे थंड करून घ्यायचा. मगच ते हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं. गरम जर हे लाडू डब्यामध्ये ठेवले तर ते एकमेकांना चिटकू शकतात. अशा पद्धतीने तिळाचे हे खुसखुशीत लाडू तुम्ही नक्की बनवून पहा. तर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशा नवीन रेसिपीसाठी उमाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.